तर आपल्याला माहिती आपली लाईफस्टाईल किती धकाधकीची झाली आहे आणि ह्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या हेल्थवर खूप परिणाम होतो, पॉझिटिव्ह सुद्धा आणि नेगेटिव्ह सुद्धा. तर लाईफस्टाईल मध्ये जे बदल झाले आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, हेल्थ आणि फर्टिलिटी सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी सूर्यनमस्कार हा अत्यंत सुंदर आणि एकदम सोपा व्यायाम आहे. तर ह्याच्याबद्दल आपल्याला अजून माहिती देण्यासाठी आणि हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी डॉक्टर पल्लवी वाणी मॅडम ह्या आपल्या बरोबर आहेत आज. डॉक्टर पल्लवी वाणी ह्या लेवल 2 योगा टीचर आहे आणि त्या गव्हर्नमेंट सर्टिफाईड योगा थेरपिस्ट सुद्धा आहे. तर आता चला जाणून घेऊयात कसा हा व्यायाम सोप्या पद्धतीने करावा. हॅलो, नमस्ते एव्हरीवन. मी डॉक्टर पल्लवी वाणी आणि आज आपण शिकणार आहोत सूर्यनमस्काराबद्दल. सो सूर्यनमस्कार आपल्या पारंपरिक व्यायाम प्रकारामधला एक उत्कृष्ट प्रकार आहे जो डायनामिक फ्लो ऑफ आसनने बनलेला आहे. डायनामिक फ्लो म्हणजे काय, तर 12 आसनं एका पाठोपाठ एक केली जातात आणि तो सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे जेणेकरून पूर्ण शरीरावर, तुमच्या संपूर्ण हेल्थवर, आरोग्यावर उत्कृष्ट चांगल्या प्रकारे परिणाम होतात. त्याच पद्धतीने सूर्यनमस्कार हा फर्टिलिटी बूस्टिंग म्हणून खूप अत्यंत छान उपाय आहे. रिलेटेड विथ तुमच्या ओव्हरीजचे इश्यू असतील, पीसीओडी असेल, ओव्हरी मेन्स्ट्रुएशन जे इरेग्युलेशन असेल, त्या संदर्भातही हे उत्कृष्टरित्या काम करते. सो आपण बघणार आहोत सूर्यनमस्कार अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या आरोग्यासाठी कशा पद्धतीने मदत करणार आहे. सो सूर्यनमस्काराबद्दल आपण माहिती घेतोय की सूर्यनमस्कार एक सोप्या आणि एक आयडियल वेने, करेक्ट टेक्निकने कशा पद्धतीने केला जातो. तर सूर्यनमस्कार करताना तुम्हाला मॅटच्या फ्रंट साइडला उभं राहायचे, ऍट द कॉर्नर ऑफ मॅट. ओके. त्याच्यानंतर पायाची जी बोटं आहे, टोज पूर्ण ओपन करायची आहे, छानपैकी त्याच्यामध्ये स्पेस क्रिएट करायची आहे. त्याच्यानंतर तुमचे रोल्स, शोल्डर्स जे आहे रोल बॅक करायचे आहे, चेस्ट कम्प्लिटली ओपन होईल आणि तुम्ही प्रणमासन पोस्चर मध्ये उभे राहणार आहात. सो दिस इज प्रिपरेटरी पोज. श्वास घ्यायचा, इनहेल, एक्झेल, अगेन इनहेल. दोघी हात सरळ पाठीमागे जाणार, एल्बो स्ट्रेट आहेत, हस्तोत्तानासन पोस्चर आहे, स्पाइन बॅक बेंड झालेला आहे. एक्झेल, पोट आत घ्यायचं आहे आणि दोघी हात आपल्या मॅटला टच करण्याचा आपण प्रयत्न करतोय. व्हेरी नाईस. जर तुमचे हात टच होत नसेल तर तुम्ही बिगिनर लेवलला तुमचे नीज जे आहेत, गुडघे बेंड करू शकतात. सो दिस इज थर्ड पोस्चर. नाव राईट लेग तुमचं मागे जाणार आहे. व्हेरी गुड. सरळ समोर बघायचं आहे. सो दिस इज अश्वसंचालन पोस्चर. चौथी स्टेप आहे. 5व्या स्टेप मध्ये आपण लेफ्ट लेग पण मागे घेतो आहे. दोघी पाय एकत्र असणार आहे, पायाचे अंगठे एकत्र, टाचा व्यवस्थित मॅटला टच, हेड डाऊन. आपल्या शरीराचा आकार पर्वतासारखा झाला आहे म्हणून याला पर्वतासन म्हणतात किंवा माउंटेन पोज. व्हेरी नाईस. दोघी गुडघे टच, देन चेस्ट टच. सूर्याला साष्टांग नमस्कार घालायचा आहे. फोरहेड टच. दोघी पाय एकत्र घ्या, दोघी पाय एकत्र, बोथ फीट टुगेदर. व्हेरी गुड. श्वास घ्यायचा आहे, एल्बोज मायक्रो बेंड, कोब्रा पोज, इनहेल अँड अप. व्हेरी नाईस. पुन्हा एकदा पायाचे अंगठे टच अँड लिफ्ट युअर सेल्फ अगेन इन द माउंटेन पोज. दोघी पाय एकत्र, पायाच्या टाचा पूर्णपणे मॅटला टच. व्हेरी नाईस. राईट लेग पुढे, लेफ्ट नी मॅटला टच. गुड. लेफ्ट लेग पुढे आणि फॉरवर्ड बेंड. इनहेल अँड अप, बॅक बेंड. एक्झेल अँड अगेन इनहेल, प्रणमासन. सो अशा उत्कृष्ट पद्धतीने आपण 12 स्टेपने सूर्यनमस्कार केला आहे. या 12 स्टेप आपण राईट लेगने कम्प्लीट केले आहे. सेम 12 स्टेप आपण लेफ्ट लेगने सुद्धा कम्प्लीट करायचे. सो अशा पद्धतीने आपण सर्वांग सुंदर जो सूर्यनमस्कार व्यायाम आहे त्याची प्रॅक्टिस नक्की करूयात आणि आपले सगळे जे हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याच्यापासून ते मिळवूया. थँक्यू. तर डॉक्टर पल्लवी मॅडम यांनी खूपच छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने ही सर्वांग सुंदर व्यायाम ज्याला आपण म्हणतो सूर्यनमस्कार आपल्याला शिकवलेला आहे आणि याचे खूप फायदे आहेत. फक्त आपल्या हेल्थसाठी नाही पण फर्टिलिटीसाठी सुद्धा याचे खूप फायदे आहेत. हॉर्मोन बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, पिरियड जर इरेग्युलर असेल तर किमान 12 सूर्यनमस्कार रोज जर घातले तर पिरियड रेग्युलर होण्याचे चान्सेस पण वाढतात. त्याशिवाय पीसीओडी मध्ये पण ह्याचा खूप मोठा रोल आहे. फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये जे सगळ्यात महत्वाचा भाग आहे पीसीओडीचा ते सुद्धा ह्यांनी कव्हर होऊ शकतं. तर थँक्यू पल्लवी मॅडम. खूपच छान तुम्ही शिकवलं.
आणि मला वाटतंय की रोज 12 सूर्यनमस्कार जरी घातले येस. तरी आपली लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होणार, आपली हेल्थ इम्प्रूव्ह होणार आणि प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स सुद्धा नक्कीच इम्प्रूव्ह होणार. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन.